लाइटिंग वगैरे सुपर आहे, सुपर सभी ऊपर आहे. हे बघा. पावसाळ्यामध्ये तुम्हाला फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर एन्जॉय करायचं असेल या निसर्गाच्या कुशीमध्ये ना, तर नक्कीच या विलाला भेट द्या. आणि इकडून तो विला काय छान दिसतो बघा ना, एक नंबर दिसतो यार. नेहमी मॉर्निंगमध्ये हा पूल पूर्ण क्लीन होतो. तुम्ही कधी पण त्यांना आवाज द्या ते तुम्हाला कधी काही देते. म्हणजे माणसं खूप चांगली तिकडे. असं वाटतं की आपलं गावच्या घरी आलो असं वाटतं आम्हाला. बिंदास फिरतो. वाला जो पूल आहे, पूल ऑन बबल वाला आहे, स्पेशल स्कोअरसाठी. कारण की जागा अशी आहे, वाईब्स अशी आहेत ना की तुम्हाला पूलच्या बाहेर पडायला आवडणारच नाही. आपला फेवरेट चिक्का आहे बघा. चला तुम्हाला आता आमचा रूम दाखवतो. प्रेशियस रूम आहे, प्रेशियस. हे बघा, वॉशरूममध्ये मस्तपैकी बाथटब आहे आणि बंकर बेड आहे तिकडे, मस्त आहे बघा. आवडतं स्वीट गुलाबजामुन. नमस्कार मंडळी आणि सुप्रभात फ्रॉम खोपोली. आज तारीख आहे 18 जून आणि आपण म्हणजे आपली पूर्ण फॅमिली घेऊन आलो आहे एका सुंदर अशा रिसॉर्ट कम व्हिलामध्ये, जिकडे आपला आजचा दिवस आपण घालवणार आहे. मस्त पाऊस पडतोय, मस्त सर्वीकडे झालं हिरवंगार, खूप छान झालं वातावरण. मी तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आपल्या या व्हिलाचा. तर रूम्स कसे आहेत, रेट्स कसे आहेत, टायमिंग काय सर्व पाहायला मिळणार आहे. तर व्लॉगला पूर्ण नक्कीच पहा. आणि आत्ताचे सकाळचे ऑलमोस्ट 9 वाजलेले आणि ॲक्च्युली आपण हा रिसॉर्ट कम विला बुक केला होता फॉर 2 डेज, म्हणजे 17 आणि 18 जूनसाठी आपण बुक केला होता. ह्याचा चेक इन टायमिंग आहे दुपारी 1 वाजता आणि चेकआउट आहे सकाळी 11 वाजता. ॲक्च्युली मंगळवारी आम्हाला 1 वाजता यायचं होतं, पण काही कारणामुळे आपलं लेट झालं आणि आपण काहीतरी ऑलमोस्ट रात्री 8 वाजता पोहोचलो इकडे. त्यामुळे काल आपण जे डिनर केलं होतं ते तुम्हाला थोडंफार पाहायला मिळणार आहे. ते आधी पहा आणि मग तुम्हाला पुढून भेटतो. तर मंडळी आता रात्री 10 वाजलेले आहेत आणि वेळ झाली जेवायची. ऑफकोर्स आज मंगळवार आहे तर आपण खाणार आहे व्हेज जेवण. मग आलं की दाखवतो. आपला हा रूम आहे आणि आईचा आणि सोमचा हा रूम आहे आणि असं लाइटिंग वगैरे सुपर आहे, सुपर सभी ऊपर आहे. हो, ह्या साईडला पूर्णपणे. रात्रीचं पाहायला खूप मस्त वाटतं. आई इकडे बसली आहे, बाबू इकडे बसली आहे आणि इकडे समोरचं आहे आपलं डायनिंग रूम. हा बघा, आणि इकडे आमू मस्तपैकी झोपाळ्यावर झोके घेते. झोके फेवरेट प्लेस. हां, आणि सर्वात बेस्ट म्हणजे हे आहे, हे वाला. आणि तो एक पाळणा खूप छान आहे. हां ना, हां, एक समोरचा पाळणा खूप छान आहे. हां, आता हा विला बाहेरून कसा दिसतो तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक नंबर, एक नंबर. तर आपलं जेवण आलेलं आहे. याच्यामध्ये आहे भात, ही आपली आवळाची डाल फ्राय, हे आहे, ही आहे बटाट्याची भाजी आणि हे आहे सुरुवाचं फेवरेट पनीर. एक नंबर. आणि रोटी येते आता. तर मंडळी आपला ताट झाला रेडी. आपण सर्व आयटम घेतलेले आहेत. आता खाऊन तुम्हाला दाखवतो टेस्ट कसं आहे ते. चला. तर चपाती आणि पनीर मसाला घेतलेला आपण विथ डाल फ्राय. सुंदर. व्हेज खूप छान आहे. आवडलं काय? डाळ फ्राय खूप छान आहे. डाळ फ्राय मस्त आहे ना. मी तर मिरची घेतली, माझी आवडते. एक नंबर. आता डायरेक्ट तुम्हाला भेटू उद्या सकाळी, जेव्हा आपण व्हिडिओ सुरू केला होता ना त्याच्या पुढे आपण आता कंटिन्यू करू. चला. तर मंडळ तुम्ही पाहिलं असेल आपण काल काय डिनर केलं होतं. ऑफकोर्स काल मंगळवार होतं, आपण व्हेज खाल्लं होतं आणि व्हेजचं जेवण अप्रतिम होतं. आणि प्लस मग थोडंफार रात्रीचा हा विला कसा दिसतो हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आज आहे बुधवार, आज तारीख आहे 18 जून आणि ॲक्च्युली आमचं चेकआउट आहे उद्या 11 वाजता. पण सेम प्रॉब्लेम आहे, काहीतरी कारणामुळे आपण आज रात्रीच निघतो आहे बॅक टू मुंबई.
तर मंडळी तुम्हाला ह्या विलाचं नाव सांगा विसरलो, तर नाव आहे ॲलो स्टे बाय मोहन फार्म, जे आहे खोपोली पाली रोडवर. तर हा विला पुण्यापासून 2.5 तास आहे आणि मुंबईपासून फक्त 2 तास आहे. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पावसाळ्यामध्ये तुम्हाला फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर एन्जॉय करायचं असेल या निसर्गाच्या कुशीमध्ये ना, तर नक्कीच या विलाला भेट द्या. विलाचं नाव पुन्हा सांगतो आहे, ॲलो स्टे बाय मोहन फार्म. हा बघा, हा पूर्णपणे असा हा विला आहे. हा बघा, पण आता असं काय ना, पाऊस जोरात पडतो आहे म्हणून जरा थांबलो आहे आपण. मी मगाशी जरा पावसामध्ये थोडं भिजलो, मस्त वाटलं जरा. आता थोडा पाऊस कमी होते, मग तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट कम विला हा तुम्हाला फिरवतो. डिटेल्स पुढे येणार आहे, तर व्लॉग आपण नक्कीच पहा. चला, तर मंडळी आता जरा पाऊस थांबला आहे. तुम्हाला आता आपल्या या सुंदरसा निसर्गाच्या कुशीत बसलेल्या विलाचं देतो ओव्हरव्ह्यू. चला सुरू करूया आपण सुरुवातीपासून, म्हणजे फ्रॉम गेट. चला, तर मंडळी आपण आता आलो आहे बाहेर. हा रोड याच्याकडे आलो होतो ना, आणि तुम्हाला मी सांगेन ना, हा रोड जो आहे ना या विलाकडे पोचायला सुंदर रोड आहे. आपण आलो होतो फ्रॉम मुंबई, तर पुन्हा एक्सप्रेस वे करत खोपोली एक्झिट घेतलं आणि तिकडे टूवर्स आपण जातो ना पालीला, तर तिकडे एक राईट जातो. तो राईटने आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यावर असा सुंदर रस्ता लागला आणि निव्वळ 10 मिनिटात आपण या विलाकडे येऊन पोहोचलेलो आहोत. ह्याचा या विलाचा डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर फ्लॅश करतो आहे, प्लस डिस्क्रिप्शनमध्ये असणार तर नक्कीच चेकआउट करा. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला ह्या विलामध्ये यायचं असेल ना, तर GPS वर टाका तुम्ही ह्या विलाचं ॲड्रेस वगैरे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा इकडे, ते GPS तुम्हाला लोकेशन पाठवतील. तर तुम्ही हायवेला म्हणजे पाली रोडच्याकडे आलात ना, पाली खूप पुढे राहिलं, त्याच्या आधी एक तुम्हाला दाखवेल राईट, तो राईट घेऊ नका, त्याच्या पुढचा राईट घ्या. कारण की जर तुम्ही तो राईट घेतला पावसाळ्यामध्ये ना, तर लहानसा ब्रिज लागतो. तर प्रॉब्लेम काय, तर ब्रिजच्या वरून पाणी जातं आणि मग तो ब्रिज बंद होऊन जातो, आपण गाडी पास करू शकत नाही. त्यासाठी म्हणून काय करा, तुम्ही हायवेला जो राईट दाखवेल, तर तो राईट न दाखवता पुढच्या राईटने तुम्ही आतमध्ये या. आतमध्ये आल्यावर मोठा ब्रिज लागेल आणि त्या मोठ्या ब्रिजने तुम्ही आरामात ह्या विलाकडे येऊ शकतात. आणि तो रस्ता सुद्धा खूप सुंदर आहे, चांगला आहे. त्यासाठी तुम्ही पाहू शकता असा निसर्गाच्या कुशीत बसलेला आपला हा विला आहे. आपण जाऊया आतमध्ये. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो ह्याचं नाव, ब्रँडिंग, ॲलो स्टे बाय मोहन फार्म पाली. मोठाच्या मोठा गेट आहे. आपण जाऊया आत. आणि मेन म्हणजे पार्किंग जागा बघा केवढी आहे. आणि इकडून तो विला काय छान दिसतो बघा ना, एक नंबर दिसतो यार. आणि मस्तपैकी हिरवगार आहे. पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे बघा इकडे. एक बरं समजा लाईट वगैरे गेली पावसाळ्यामध्ये ना, तर जनरेटर वगैरे असतं, तर काही टेन्शन नाही आहे. आणि इकडे लहान मुलांना खेळायसाठी थोडंसं प्ले एरिया केलं आहे, लहानसाच प्ले एरिया. एक सीसॉ आहे, एक घसरगुंडी आहे, मस्तपैकी हिरवं वगैरे या साईडला. आणि क्रिकेट खेळण्यासाठी पण इकडे एक टर्फ केलेलं आहे. हा बघा, आता ऑफकोर्स पावसाळ्यात खेळणार नाही, तर जेव्हा पाऊस गेल्यानंतर ना इकडे खेळायला मजा येते. आणि तुम्हाला मी अजून नक्की सांगेन, मी कधी 6 महिने आधी पण इकडे आलो होतो विथ फॅमिली. ट्रिमेंडस आवडलं मला, म्हणून पुन्हा इकडे आलो आहे त्यासाठी. कारण की पावसाळ्यात उत्तम आहे, अतिउत्तम आहे आणि काय नाही. हां, अतिवेग बाबू झोपडा बसले. आणि हे बघा, आणि आपला ह्या विलाचा परिसर पाहतो मी, मस्तपैकी हिरवगार परिसर आहे, खूप छान परिसर आहे. चला आता आपण जाऊया विलाच्या आत. एंट्रन्स आहे ना फुल ऑन देतो पॉझिटिव्ह वाईब्स फॉर शुअर. आणि इकडे झोपाळे आपले भाऊ बसले झोपाळे बघा. ह्या झोपाळा भाऊ बसले आणि ह्या झोपला आमचे मॅडम बसलेले बघा. आणि हा आपला आहे डायनिंग एरिया. इकडे डायनिंगवर आपण करू शकतो, तसं तुम्हाला काल दाखवलं होतं. पण पुढे आपलं ब्रेकफास्ट लंच वगैरे इकडे होणार आहे, तुम्हाला दाखवूनच देईन. आणि इकडे कसं बुफे वगैरे लावतात या साईडला, कारण जास्त लोक असतील तर बुफे वगैरे लावतात त्यासाठी. प्लस सोफा वगैरे सगळीकडे ठेवलेला आहे बसायला वगैरे, छान जागा आहे. आपण बाहेरून जाऊया, कारण बाहेरून नजारा एक नंबर आहे. मला बोललो क्रिकेटसाठी बॅट बॉल वगैरे आहे, प्लस तुम्ही बॅडमिंटन पण खेळू शकता. ते बघा, हा बेस्ट प्लेस फॉर रिलॅक्सिंग. इतकं सुंदर नजारा, मी ते उठल्या बघून इतकं छान वाटतं. हां, त्यासाठी इथेच बसून राहावं, सही वाटतं. आणि आपल्या ऑफकोर्स चहा वगैरे झाला पिऊन वगैरे. आणि बाबू तर माझ्यावर आहेस, बाबू तर आहेस. आई पण या टायमाला आलेली आहे, तो मी इकडे. आणि माझ्या भाच्याला पण खास घेऊन आलो आहे, कारण त्यांनी 10वीमध्ये चांगले टक्के काढलेत. घेऊन जाणार होता बाईकवरून, काय नाही. हा, पण इकडे आणलं तुला ना, तर लोणानंतर आता आरामात पुढच्या पावसात. हे बघा, हा पूर्णपणे इकडे जागा आहे. हां, 12 गेलं तेव्हा बरोबर. आणि इकडे आतमध्ये आल्यावर नाही का रूम्स वगैरे आहेत या साईडला. इकडे 2 रूम्स आहेत. ह्या रूममध्ये आम्ही राहिलो आहे आणि ह्या रूममध्ये सोम आणि आई राहिलेत. आणि इकडे पण जागा आहे आणि त्या साईडला पण रूम्स आहेत त्या साईडला पूर्णपणे. टोटल 7 BHKचा विला आहे. पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे मी, तर व्लॉगला पण नक्कीच पहा. आता आपण पूलकडे आलो आहे आणि ऑफकोर्स बाबूला पण आणि आम्हा सर्वांना पण जायचं आहे पूलमध्ये ना. प्रॉपर ते पूल वगैरे क्लीन होतं बघा इकडे पूर्णपणे. नेहमी मॉर्निंगमध्ये हा पूल पूर्णपणे क्लीन होतो, ते खूप चांगली गोष्ट आहे.
हां, हा क्लीनर आहे इकडे पूलचा बघा. जागा मस्त सुंदर जागा आहे. प्लस बाहेर पण तुम्हाला वॉशरूममध्ये पाहायला मिळेल. इकडे हात धुवायला पण जागा वगैरे आहे. प्लस तिकडे थोडंसं तुम्ही इकडून पूलमधून बाहेर आलात तर समोर जागा आहे. तिकडे तुम्ही रेन डान्स वगैरे करू शकाल या साईडला. आणि हे मिस्टर रॉ आहेत जे इकडे सर्व मॅनेज करतात. थँक्यू सर. तर हे बघा हा पूल पहा, एक नंबर पूल आहे. आम्हाला बाबू वाट बघते कधी ती डुबकी मारेल याच्यामध्ये, पण ते क्लीन करतं कारण क्लीन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. आणि इकडे पण रूमचं या साईडला पूर्णपणे, आणि इकडे पण रूमचं कामं चालू आहे. टोटल हा 7 BHK विला आहे. त्यातले 2 रूमचं कामं चालू आहेत, पण हा 8 दिवसामध्ये होऊन जाईल फॉर शुअर. मग तुम्ही जो आय थिंक सो व्हिडिओ पाहत असाल ना तो काम झालं असेलच. तो आप बताइए. देखिए अपना मेरा जो फार्म हाउस है उनका नाम है येलो स्टे बाय मोहन 5. ओके. खपोली पाली रोड में है. ये प्रॉपर्टी 1 एकड़ का है अपना, ठीक है, जिसमें मेरा 7 BHK 7 कॉटेजेस है मेरा, 2 क्लासिक रूम, 2 फैमिली कॉटेजेस और 2 बड़ा कॉटेज चालू है काम, उसका अभी नाम नहीं रखा हुआ, बट उसका कैपेसिटी दोनों का मिला के 10 लोगों का. तो टोटल मेरा कैपेसिटी 30 लोगों का है. ओके. ठीक है. अपना क्या ऐसा सिस्टम रहता है, पर पर्सन के हिसाब से रहता है, इंक्लूडिंग मील, वेज एंड नॉन वेज. ठीक. हाँ, उसमें आपका 4 मील रहता है. ओके. 4 मील रहता है, वेज नॉन वेज मिला के 4 मील मेरा रहता है. 1 बजे चेक इन रहता है, 11 बजे चेकआउट रहता है. अच्छा, उसके बाद क्या होता है, पहले मैं रेट बोल देता हूँ. मैं मंडे टू थर्सडे मेरा पर पर्सन रेट है 2700 रुपया, इंक्लूडिंग ऑल मील वेज एंड नॉन वेज, जिसमें 4 मील रहेगा. और आपका जो फ्राइडे सैटरडे संडे तो मेरा 3200 रुपये का रेट. ओके. ठीक है. उसके बाद कोई ओकेशन रहा, जैसे अभी रेनी सीजन तो इधर पे रेट अप डाउन होएगा. बराबर, वो तो होता ही. बराबर. ठीक है. कोई छुट्टी वाला दिन है तो रेट 3500 भी जा सकता है. बराबर. वो देख लेंगे, वो रेट का आगे पीछे थोड़ा देख लेंगे यदि बड़ा ग्रुप रहा तो. बराबर. और अपना पीछे लॉन है जहाँ पे आप फुटबॉल क्रिकेट आप खेल सकते हैं आराम से, बैडमिंटन सब कुछ. आराम से खेल सकते हैं आप. कैरम वगैरह भी है ना? कैरम भी है सर, चेस भी है, कार्ड्स भी है. ओके. अपना क्रिकेट टफ है आपके बाएं, क्रिकेट टफ भी है. और अपना कर्को सिस्टम भी है. हाँ, आप गाना चलाओ बिंदास. इधर जो एरिया है आपका डांस कर ले बिंदास, आप लोग नाचो गाओ मस्ती करो, फुल एंजॉय करो आप लोग. ये वाला एरिया में, ये वाला एरिया में पूरा. बराबर. और एक अपना कॉमन वॉशरूम के बाजू में मेरा एक शावर है. बराबर. तो उधर भी मतलब छोटा मोटा रेन डांस हो सकता है उधर पे आराम से. ठीक है, जो आपने देखा है. बराबर. यही है. एक फैमिली आ सकता है यहाँ पे. हाँ, एक फैमिली सर आ सकता है. जैसे वीकडे में एक फैमिली आ सकता है, 2 फैमिली आ सकता है. अभी सर बहुत टाइम क्या होता है कि जैसे शनिवार को मेरे लिए हम लोग बड़ा ग्रुप चाहिए. शनिवार को कम से कम मेरे को 20 लोग चाहिए. तो अभी क्या होता है सर, एक 20 लोग नहीं हुआ तो छोटा छोटा ग्रुप मिलकर सभी लोग 5 फैमिली आया तो 20 लोग मेरा हो गया. 15 लोग ऐसा भी हम लोग ले सकते हैं. पर आपको फ्राइडे सैटरडे संडे को 20 लोग ही चाहिए. हाँ, वैसे मिनिमम 20 लोग चाहिए. 20 लोग चाहिए. हाँ, बराबर. बाकी मंडे टू थर्सडे आप 2 फैमिली, 2 फैमिली 3 फैमिली ऐसा. और यदि सैटरडे को यदि मेरा बड़ा ग्रुप नहीं मिल रहा है तो छोटा छोटा ग्रुप मिला के भी हम लोग 20 लोग कर लेते हैं. हाँ, कभी 7 कॉटेज मेरा तो 20 लोग होता है. सबका जो खाना रहेगा सब सेम रहेगा, खाना सेम रहेगा. हाँ. और अपने नॉनवेज में आप फिश वगैरह भी देते हो या सिर्फ चिकन है? नहीं सर, अपना जो नॉनवेज में सर उसमें चिकन ही रहता है. चिकन रहता है. फिश मिलना बहुत मुश्किल है क्योंकि फिश सर मुंबई से आता है और डेली मुंबई से आता नहीं है, तो फिश जो रहता है सर बहुत खराब हो जाता है. तो हम गेस्ट को नहीं चाहते कि पैसा लेके सर उसको खराब खाना खिलाए. बराबर. क्योंकि सर अपना गूगल में देखे तो सर अपना खाने का और ऐसा सर्विस वगैरह का अच्छा रिव्यू है. बराबर. अच्छा रेटिंग है. वो बात तो सही बोला. चलेगा. थैंक यू सो मच, अच्छा लगा. सर आपका नंबर दे सकता हूँ मैं बुकिंग के लिए? हाँ, मेरा नंबर दे सकते हैं. और एक मेरा जो मार्केटिंग मैनेजर है सृष्टि रॉय, उसका भी नंबर रहेगा. और ऑनर का भी नंबर डाल सकते हैं. चलेगा. मुझे आप दे दो, मैं डाल दूंगा इधर. खाने का गुड क्वालिटी का रिव्ह्यू आम्ही दे रहे. जेवण खूप छान असतं. यांची सर्विस खूप छान आहे. नाही भेट सर्विस खूप छान आहे. इथे जेवणाची क्वालिटी खूप सुंदर आहे. आणि असं आहे लिमिटेड, त्यांची क्वांटिटी पण खूप छान आहे. उलट आमचं खाऊन पण उरतं एवढी क्वांटिटी आहे. आणि खूप सुंदर सर्विस आणि जेवण पण खूप छान आहे. आणि माणसं खूप चांगली आहेत. सगळ्यात मेन ती माणसं, ते म्हणा सर्विस एवढी छान आहे म्हणजे माणसं बोलायला एवढी चांगली आहेत. तुम्ही कधी पण त्यांना आवाज द्या ते तुम्हाला कधी काही देते. म्हणजे माणसं खूप चांगली तिकडे. आम्ही ते आम्हाला फॅमिलीच आणि सेकंड टाइम आलो आपण. सेकंड टाइम आलं पण आता असं वाटतं की आपल्या गावच्या घरी आलो असं वाटतं आम्हाला. आम्ही बिंदास फिरतोय, आम्हाला अनोळखी काहीच नाही आहे. हे रॉय साहेबांना आम्ही सेकंड टाइम भेटतोय. पण तुम्ही मुलं आहेत ती नवीन पहिल्यांदा भेटली आहेत, पण त्यांना आवाज दिला तर एवढं छान फॅमिली झालं ना. आम्हाला असं वाटतं की हे आमचंच आहे आणि आम्ही सारखं इकडेच येतोय.
आणि पावसाळ्यात तर चुम्मेश्वर एक नंबर आहे. मी ह्याला तेच म्हटलं, आपल्या कोकणातल्या घरासारखं वाटतं, म्हणजे आपल्या घरासारखं फील येते इकडे, एवढं सुंदर आहे आणि सगळ्यात मेन सेफ आहे इथे. हो हो सेफ आहे. सेफ आहे, रात्री पण टेन्शन नाही काही, रूममध्ये पण छान झोप लागली, आम्ही काल आलो, सेफ्टी आहे, काही प्रॉब्लेम नाही इथे, पाणी पण चांगलं आहे. और सर अब मेरा ये चारों तरफ CCTV कैमरा है. हाँ वो अच्छा है. CCTV कैमरा है. और मेरा क्या होता है, जब भी मेरा गेस्ट आते हैं इधर पे, तो इधर का जो ऑनर है वो कैमरा में मतलब रहते ही हैं. मतलब बहुत टाइम होता है कि कुछ स्टाफ से कुछ हो गया, कभी मेरे से हो गया, तो उधर से हम लोग को एडिट करते हैं कि ये गलत हो रहा है, ये गलत हो रहा है, तो हम लोग को गाइड करते हैं. जो इधर का ऑनर है हम लोग को गाइड करते हैं. और इधर का ऑनर भी बहुत अच्छा है, हम लोग को फैमिली की तरह इधर पे रखा हुआ है. तो हम लोग भी अपना फैमिली का तरह ही हम लोग 100% देते हैं. बराबर देते हैं. सही बात है, वैसे ही चाहिए एक्चुअली. चलो थैंक यू सो मच. अभी वाट बघते फॉर पूल. उठल्यापासून ती पूलचीच वाट बघते. चलो थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. तर मंडळी आता झाली नाश्त्याची वेळ. तर हे ऑमलेटचा ऑफकोर्स आहे, आज बुधवार आहे, तर ऑमलेट तर मागतायच आहे. पाव, मिसळ आणि हा फरसाण. चला मग आता आपण सुरू करूया. तर मंडळी आपण सर्वांना सर्व करतो आज. हा सुगंध एक नंबर आहे आपला या काय म्हणतात मिसळचा. पाव पण गरम आहेत. पाव पण मस्त गरम आहेत, गरम आणि गरम. चला तर मंडळी आपण नाश्ता बघून झालेला आहे आणि आता आपण चाललोय पूलवर. आई मजा मस्ती करते विसरून. जा काय जा. अरे कशी बुडणार तू, पाय असू दे, चल जा. रात्रभर शिकत होता. म्हणजे पूल ऑलमोस्ट झालंय रेडी. क्या बात, एक नंबर. आणि हा वाला जो पूल आहे, पूल ऑन बबल वाला आहे, स्पेशल स्कोअरसाठी. तो मस्त होता. तर एक नंबर एन्जॉय करतो होतो बघा. आणि पूल चांगला मोठा पूल आहे, मस्त पूल आहे. आणि लहान मुलांसाठी पण पूल आहे बघा, बबल्सवाला तो पण. रात्री मस्त असतं, लायटिंग बिटिंग असतं ना, खूप छान वाटतं. आणि हा तर बाबा पुलान पोहतोच आहे. चला आय एम ऑल सेट फॉर पूल. बाकीचे मंडळी गेलेत मारुडे. शाबाश, क्या बात आहे. बबल्स पाव बबल्स. हो. आणि बाबू इकडे होती, तिकडे आता गेली मोठ्या पूलमध्ये. हो आणि आता पाऊस झालाय सुरू. एक नंबर, सोने पे सुहागा. एक नंबर. आलोय आपण मोठ्या पूलमध्ये आलेलो आहे आणि मस्त क्लीन पाणी, एक नंबर पाणी आहे. आणि आता पावसामध्ये ना एन्जॉय करायची मजाच येते. तर मंडळी आता प्रॉपर 12:30 वाजलेले आहेत आणि पाऊस येऊन जाऊन चालूच आहे. आता थोडं ऊन पडलं आहे, मगाशी धो पाऊस पडत होता. आम्ही सर्व बाहेर आलो आहेत. सोम पण झाले रेडी आंघोळ करून. अमू तिकडे गेले, आंघोळीला गेले. आपण बाबू काही यायचं नाव घेतच नाही. हे बघा, हे नुसती मजा करते पूलमध्ये. हे बघा, कारण की जागा अशी आहे, वाईब्स अशी आहेत ना की तुम्हाला पूलच्या बाहेर पडायला आवडणारच नाही. असं वाटलं तुम्ही नुसतं पूलमध्ये बसून राहावं, जस्ट लाईक स्पृहा. ते एन्जॉयच करते. मस्त आलं वातावरण. मगाशी धो पाऊस पडत होता, पण आता जरा ऊन पडलेलं आहे. ऊन पाऊस चालूच आहे. तर मंडळी आपण मस्त फ्रेश झालो आहोत. मस्त गरम पाणी होतं आंघोळीला, बरं वाटलं शॉवर खाली. आणि प्लस आमच्या रूममध्ये बाथटब पण आहे. ऑफकोर्स जेव्हा मी रूम दाखवीन ना तेव्हा तुम्हाला दाखवीन फॉर शॉवर ते. आणि आता दुपार 2 वाजलेत, आता लागले जोरात भूक. तर आता जरा वातावरण ओके झालं आहे, पाऊस जरा थांबलेला आहे. नाहीतर पाऊस कधी ऊन असं चालू आहे. पण पावसामध्ये ना ॲक्च्युली ही जागा एक नंबर आहे. नक्की सांगेन तुम्हाला, इकडे तुम्ही या विथ फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर. खरोखर डिटेल्स सर्व तुम्हाला दिलेले आहेत. पण वीकडेजला आलो म्हणून आपण सिंगल रूम घेतलेला आहे. जर तुम्ही विकेंड्सला आलात तर कमीत कमी 20 माणसं तरी पाहिजे. तर सिंगल रूम घेऊन पण 20 माणसं झाली तर तुम्हाला ते अलाउड करतील. किंवा एक मोठा ग्रुप असेल 20 माणसांचा तर धमालच आहे. आणि का पाहिजे लाईफमध्ये, तसं आहे ते. तर मंडळी आपण जेवण आलेलं आहे. राईस, व्हेजमध्ये डाळ, ही आलू आणि शिमला मिरची भाजी आहे. आणि हे आपलं चिकन आहे, आपलं फेवरेट चिकन आहे बघा.
आणि ऑफकोर्स चपाती, कांदा, लिंबू वगैरे सर्व आहे इकडे. चला आता आपण सुरू करूया. आता हे लंच कसं आहे तुम्हाला मी सांगतो. पुन्हा एकदा आता मी सर्व करतो आहे नेहमीसारखं. हॉटेलमध्ये मी करतो, घरी ह्या दोघं करतो. चला आता आपण सर्व थोडं घेणार आहे. चिकन पण घेऊ, डाळ पण घेऊ, भाजी पण घेऊ, सर्व घेऊ आपण. तर आपण आपलं ताटामध्ये थोडं वाढून घेतलेलं आहे. डाळ पण घेतलं, चिकन आहे, भाजी आहे, गाजर, काकडी, पापड आणि चपाती. तर व्हेजची टेस्ट तुम्हाला मी काल सांगितली होती, चांगलीच आहे नो डाऊट. आता आपण जरा नॉनव्हेज ट्राय करूया. चिकन चांगलं आहे, सॉफ्ट आहे. गावची तारीफ जाएगी ती सांगा चिकनची मस्त आहे, नॉट बॅड, मग छान छान. पाऊस का पाऊस खूपच छान आहे, एक नंबर आहे. पावसामध्ये याचीच इकडे मजा वेगळी आहे खरोखर. कोंबडे बघा केवढे आहेत. आणि ॲक्च्युली हा फायटर कोंबडा एक आहे बघा 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 बघा. अरे पावसात जाऊ नका रे. हां हे बघा लाईन उभी राहिलं सर्व इकडे बघा. हां पाऊस आहे म्हणून आतमध्ये राहिलं लाईन. आणि जर मंडळी बाहेर मस्त पाऊस पडत असेल ना तर इंडोर गेमसाठी इकडे बघा कॅरम पण आहे. कॅरम आहे, चेस आहे, प्लेइंग कार्ड्स वगैरे आहेत अवेलेबल. खेळा मुलांना खेळा. तर मंडळी पाऊस काय थांबतच नाही. हा बघा ना, ऑलमोस्ट आता संध्याकाळचे ना 4:15 झाले, 4:15, आणि पाऊस काय थांबतच नाही. तर काय करतो ना, हळूहळू साईडनी जाऊन तुम्हाला दाखवतो रूम. तर मी काय करतो, हळूहळू साईडनी जाऊन ना तुम्हाला दाखवतो रूम दाखवायचे बाकी होते. आपण ते रूम्स पाहूया. या रूममध्ये मी राहिलो होतो, या रूममध्ये आई राहिली होती. आणि समोर जे रूम्स आहेत ना तिकडे त्या 2 रूमची कामं सुरू आहेत. हे 2 रूम्स मला दाखवतो आणि बाजूला एक रूम आहे. हे आपण 3 रूम पाहून घेऊ आणि मग तुम्हाला एकच रूम दाखवतो. चला आता आपण एंटर करूया हा वाला रूम पाहाल. खूप सुंदर रूम आहे, खूप छान रूम आहे. तिकडे पण आरामात 3 माणसं राहतील. आणि मॅट्रेस टाकलं तर आणि जर मॅट्रेस टाकला तर अजून 1 ते 2 माणसं आरामात राहतील. हे बघा. आणि इकडचं पण वॉशरूम चांगलं आहे, हा मग दाखवतो. हा बघा, वॉशरूम वगैरे पण चांगलं आणि मोठं आहे. आणि इकडे पण तुम्हाला वॉर्डरोब वगैरे मिळेल. हे बघा, ऑफकोर्स AC तर असणारच आहे. आणि इकडे पार्टी व्ह्यू आहे आपला लॉनचा. हा बघा पार्टी. चला तुम्हाला आता आमचा रूम दाखवतो. प्रेशियस रूम आहे, प्रेशियस. हे बघा मोठाचा मोठासा रूम आहे. इकडे पण आरामात 3 लोक, खाली मॅट्रेस सगळे 2 लोक, 5 लोक आरामात राहू शकतात. आणि इकडून व्ह्यू तो लॉनचा आहे बघा. इथे पण वॉर्डरोब वगैरे आहे. या साईडला बसायला मस्त एक चेअर आहे. आणि जी गोधडी आहे ना, ब्लँकेट मस्त एक नंबर आहे, सॉफ्ट आहे आपलं हे बेड. AC तर ऑफकोर्स आहेच. इकडे पण असं मोठा वॉर्डरोब आहे. या साईडला टेबल ठेवला आहे, इकडे सामान पण ठेवायला. एक्स्ट्रा ओशाने मॅट्रेस अवेलेबल आहेत. इकडे ड्रॉवर वगैरे पण या साईडला आहे बघा. आणि तुम्हाला दाखवतो मेन म्हणजे इकडचं वॉशरूममध्ये मस्तपैकी बाथटब आहे. आणि बाबू तू आंघोळ नाही केलीस, मम्माने आंघोळ केली बाथटबमध्ये. हो तर हा पहा मिरर. वॉश बेसिनसुद्धा मस्त प्रेशियस आहे. शॉवर वगैरे अवेलेबल आहे. शॉवर मस्त मोठा आहे आणि क्लीन वॉशरूम आहे, क्लीन. चला आता इकडे पण 2 रूम्स आहेत आणि एक रूम इकडे आहे. और ये एक ही रूम है कि 2 रूम है? ये 2 रूम है. ये 2 रूम है. 2 रूम है. ये 2 और 1 3 4 5. ओके. और 6 7. 6 7. ओके. 2 3 4 5 आणि 6 7 असे टोटल 7 रूम्स आहेत इकडे. 2 कॉटेजेस आहेत, फॅमिली कॉटेज 1 आणि फॅमिली कॉटेज 2. तुम्हाला दाखवतो पहिलं फॅमिली कॉटेज 1. हे बघा बंकर बेड्स आहेत इकडे, मस्त आहे बघा. इवन बेड्स वगैरे पण सॉफ्ट आहेत, छान आहे बघा ना. आणि स्पेशियस आहे, कारण इवन सोफा पण याच्यामध्ये आहे. मग केवढं स्पेशियल विचार करा. समोर वॉर्डरोब पण आहे इकडे वॉर्डरोब आहे. इकडे सुद्धा वॉर्डरोब आहे बघा. या साईड वॉर्डरोब आहे विथ मिरर. आता इकडचं वॉशरूम दाखवतो तुम्हाला मी. हो वॉशरूम पण मस्त क्लीन आहे बघा, एक नंबर. मग टोटल इकडे बेड टू बेड पाहायला गेलं ना तर 5 मध्ये राहतील. 2 इकडे 2 इकडे 1 वरती. आणि मॅट्रेस टाकले तर 6 ते 7 आरामात राहू शकतात. तसं आता तुम्हाला दाखवतो बाजूवाला सेमच आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो मी. जायच्या अगोदर वॉर्डरोब बघून घ्या. हे बघा आतमध्ये मॅट्रेस उशी वगैरे सर्व आहे. आणि हा वाला आहे फॅमिली कॉटेज 2. सेमच आहे,
इकडे सोफा तर मला मोठा वाटतो या भाई. सेम इकडे बेड आहे, इकडे बंकर बेड्स आहेत, वॉर्डरोब वगैरे आहे आणि ऑफकोर्स AC वगैरे असणारच आहे आणि वॉशरूम क्लीनच आहे, टेन्शन नाही. मस्त आहे, नॉट बॅड, एक नंबर. तर मंडळी आपण तो वाला रूम पाहिलेला आहे. आता आपण पाहूया हा वाला रूम, त्याच्या बाजूलाच रूम एकदम. जाऊया आत आलेलो आहे आणि माझी बाबू असे मस्तपैकी झाले आडवी. हा रूम थोडा लहान आहे पण आरामात 3 ते 4 मध लावू शकतात, वरती 2 आणि खाली मॅट्रेस एकदा आरामात 2 लोक झोपू शकतात. आणि वॉशरूम पण ह्यांचा क्लीनच आहे. हे बघा, हो वॉशरूम केवढा मोठा आहे बघा, जिथपर्यंत वॉशरूम आहे चायला. सही आहे. हां हे बघा, छान रूम, छान एक नंबर रूम आहे. कारण तसंही आपण जो पिकनिकला येतो फक्त झोपापुरतच असतो, बाकी आपण पूलवर किंवा गार्डन साईडलाच असतो. आणि हे जे 2 रूम्स आहेत ना, त्याच्यामध्ये ह्या रूममध्ये ना असा एकच बेड असेल आणि त्या रूममध्ये तसे 2 बेड असणार आहे. कारण हा थोडा मोठा वाटतो आहे आणि हा थोडा लहान आहे त्यासाठी, म्हणून ते हे पण ऑलमोस्ट 10 दिवसामध्ये होऊन जाईल फॉर शुअर. तर मंडळी तुम्हाला रूम दाखवलेले आहेत. रूम्स कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. स्पेशियस आहेत, चांगले आहेत, नीट आहेत, क्लीन आहेत. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. आणि तुम्ही परिसर पाहाल ना, सॉलिड एक नंबर आहे, मस्त झालं, हिरवगार, जाम मजा आहे. हे बघा ना या साईडला पूर्णपणे, हे बघा. कोंबड्या आपल्या भिजतात पावसामध्ये. आणि तिकडे लहानसं असं मचान टाईप केलं आहे, म्हणजे वरती गेलात ना तर तिकडे टेबल वगैरे के लावलेले आहेत. मग तुम्ही आरामात बसून तिकडे चहा वगैरे पिऊ शकतात. जास्त मोठं नाही, लहानच आहे बघाल तर ते. बघा हा पूर्ण परिसर आहे. परिसर खूप मोठा आहे आणि वेल मेंटेन्ड आहे. आणि झाडं विडं तर एक नंबर आहे. चुम्मेश्वर आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगेन ना, खरोखर चुम्मेश्वर विला आहे. नक्कीच तुम्ही इकडे या फॉर शुअर, विथ फॅमिली आणि फ्रेंड्स. गॅरंटी तुम्ही एन्जॉय कराल, खरं बोलतो. आणि इकडे तो टर्फ आपण बघितलं क्रिकेटचा, तो या साईडला बघा टर्फ. आणि इकडे झोका घेण्यासाठी असा झोपाळा वगैरे टाईप केलेला आहे बघा इकडे. आणि इकडे आपण परत जातो मेन एंट्रन्सकडे. आणि लॉन पार्क एवढा मोठा लॉन आहे यार, खूप मोठा लॉन आहे बघा ना इकडे. आणि एवढं सॉफ्ट आहे ना, हे बघा ना एवढं सॉफ्ट आहे. जात आहे खाली, ॲक्च्युली पावसामुळे ते एवढं खाली जात आहे ते. हा लॉन बघा, एकच नंबर. हे बघा आपली कांदा भजी पण आलेली आहे विथ गरम चाय. पावसाचा आनंद घे की आपण घेतोय. तर मंडळी आता रात्री 8 वाजले आणि आपलं डिनर झालं रेडी. आपण डिनर लवकर यासाठी करतोय की आपण निघतो आज बॅक टू मुंबई. चेकआउट ॲक्च्युली उद्या सकाळचं होतं 11 वाजता, पण थोडं काम आहे उद्या. मी विचार करतो आपण आज रात्री चेकआउट करून टाकू. तर दाखवतो तुम्हाला डिनर. ही डाळ आहे, तर ही डाळ आहे. हे वालं अंडा राईस आहे आणि हे वालं चिकन फ्राय आहे. ओ हो एक नंबर आहे स्टार्टर. आणि हे आपलं नेहमीचं राईस, कांदा लिंबू काकडी आणि पापड, ऑल सेट. आणि अजून काहीतरी आलं हां, आणि चपाती आपली. थँक्यू सर, मस्त. आणि आपलं आवडतं स्वीट गुलाबजामुन. दुपारी आईस्क्रीम होतं आणि आता गुलाबजामुन, एक नंबर. चला सुरू करूया. अरे केलं पण सुरू या लोकांनी रे, मीच राहिलो आहे. तर मंडळी आता आपण निघतो आहे बॅक टू मुंबई. थँक्यू मिस्टर रॉय, अच्छा लगा आके. थँक्यू. तर कधी आलात तर ह्यांना नक्कीच भेटा. खूप चांगले माणसं आहेत, फुल कोऑपरेटिव्ह आहे, सर्विस खूप छान आहे, फूड खूप छान है, सर्व चांगलं है. और आपका नंबर फ्लैश तो कर रहा हूँ मैं, कुछ रहेगा तो आपको कॉन्टैक्ट कर लेंगे. चलो थँक्यू सो मच. थँक्यू. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. नंबर फ्लॅश करतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असणार आहे नक्कीच. आणि मिस्टर रॉय जे आहे तिकडचे मॅनेजर, ते खूपच छान माणूस आहे. नक्कीच त्यांना कॉर्डिनेट करा की तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर आणि फ्रेंडबरोबर इकडे स्टे एन्जॉय करा. खूप मोठी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला गॅरंटी आवडेल फॉर शुअर. तर आता काय करूया, आपण निघूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.